मराठवाडा साहित्य परिषद देगलूर यांची आज कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आला, त्याबद्दल तुमचे आमच्या चॅनलला हार्दिक स्वागत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या मागील निवडणुकीत एक दोनदा नसून तीनदा देगलूरला येऊन भरभरून मते देऊन गेलात, परंतु निकालानंतर काम सर्व या वैध मरो अशी गत देगलूर शाखेची केलात अशी चर्चा होत आहे. मुळात मराठवाडा साहित्य परिषदची स्थापना नांदेडला झालेली आहे. त्याला आता जवळपास 80 वर्षाच्या वर कालावधी लोटलेला आहे. तर प्रारंभीची अवस्था अशी होती की मराठवाडा साहित्य परिषद शाखेचा अध्यक्षच व्हायला कोणी तयार नव्हतं. पण नरहर कुरुंदकर सर सांगायचे की यांना अध्यक्ष करा, त्यांना अध्यक्ष करा, आणि अध्यक्ष व्हायचं. लिहिणाऱ्यांची संख्या एवढी कमी होती, त्यामुळे भरपूर त्यांना व्यासपीठ मिळत होतं. एक 80 वर्षाचा कालखंड पार पडल्यानंतर आज जी अवस्था आहे, मी खेड्यापाड्यामध्ये फिरतो, लिहिणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळं केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा मराठवाडा साहित्य संमेलन किंवा विदर्भ साहित्य संमेलन किंवा पुण्याचं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं संमेलन हे एवढा पुरतं मर्यादित आता राहता येणार नाही. लिहिणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. त्यांना व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आता आम्हाला करावं लागेल. तेव्हा शाखा कार्यरत कशासाठी करायच्या की आता गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर संमेलनं झाली पाहिजेत, जेणेकरून या लोकांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. देगलूरविषयी असं सांगता येईल की नांदेड शाखेनंतर देगलूर ही शाखा जी आहे ती कार्यप्रवण शाखा आहे. आणि या गावाला एक इतिहास आहे. या गावाला धर्माधिकारी सर, प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळे, भगवंत क्षीरसागर असे गुरुजन भेटले. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सर इथले विद्यार्थी. त्यामुळं या गावाला एक वेगळा चेहरा आहे. आणि अत्यंत आनंदाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली शाखा जी आज कार्यप्रवण झालेली आहे. तेव्हा त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न केंद्रीय कार्यकारिणीमध्ये आम्ही नक्की मांडू. पण हा जगन्नाथाचा रथ आहे की केंद्रीय कार्यकारिणीने सगळं करावं आणि असे काही नाही. तेव्हा सगळे मिळून आपल्याला करायचं आहे. हेतू हा आहे की आज तरुणाई विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमापासून, साहित्य संमेलनापासून जी दूर जात आहे त्यांना इकडं आणण्याचं काम शाखा करणार आहे. आणि त्यासोबत केंद्रीय कार्यकारिणी तुमच्यासोबत राहणार आहे. त्यासाठी आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथं निवडणूक पार पडली आणि बिनविरोध निवड झाली. आणि ही जी नवीन टीम आहे, अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, 1 कार्यवाह, 1 सहकार्यवाह आणि 1 कोषाध्यक्ष आणि त्यांच्या जोडीला 5 कार्यकारिणी सदस्य, अशी 11 लोकांची नवीन टीम इथं आलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे यापुढं ही चळवळ वाचिक आणि साहित्यिक अंगानं वाचन संस्कृती वाढण्यासाठी म्हणून ही शाखा आता अत्यंत कार्यरत आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. आपण मसापच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष आहात. आपण मसापच्या कार्यकारिणीचे कारभारी आहात. संमेलनात सहभागीसाठी आणि इतर पदाकरिता आजपर्यंत आपण देगलूरच्या एकाही कवी साहित्यिकाच्या नावाची शिफारस केली नसल्याची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. तेच बोलून झालेलं आहे. व्यासपीठ दिलंच नाही असं नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जे कवी संमेलन ठेवले आम्ही, एका कवी संमेलनामध्ये भाषिक अंगानं विचार केला. तेव्हा या कवी संमेलनाचा अध्यक्ष कोण करावा अशी चर्चा जेव्हा केंद्रीय कार्यकारिणीमध्ये झाली, तेव्हा आमच्या अध्यक्षांनी देगलूर येथील जे कवी आहेत, लक्ष्मण मलगिरवार, जे सृजनशील कवी आहेत, त्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं वर्धापन दिन साजरा झाला मराठवाडा साहित्य परिषदेचा. वर्धापन दिनामध्ये तिथल्या स्थानिक मोठ्या साहित्यिकांचा आम्ही सत्कार करतो. तिथल्या एका स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार करतो. जेव्हा देगलूरला वर्धापन दिन झाला तेव्हा लक्ष्मीकांत तांबोळी सर आणि भगवंत क्षीरसागर सर या दोघांना रीतसर निमंत्रण मी दिलं होतं. तांबोळी सर कार्यक्रमाला आले होते. भगवंत क्षीरसागर काही कारणावर येऊ शकले नाही. त्यामुळं असं एका विशिष्ट शाखेवर अन्याय होतो असं म्हणणं चुकीचं आहे. केंद्रीय कार्यकारिणीचं लक्ष आहे आणि आपल्याला सोबत पुढे जायचं आहे. मसापच्या निवडणुकीनंतर काही महत्त्वाची पदे देण्यात आली, परंतु देगलूर मसाप शाखेतील एकाचीही नोंद घेण्यात आली नाही. त्या पदासाठी देगलूर येथील कवी साहित्यिक योग्यतेचे वाटले नाहीत का, की सर्वच पदे नांदेडला मिळावीत म्हणून आपण कट रचला असे म्हणावे लागेल का? सगळीच पदं नांदेडला मिळालेली नाहीत.
मराठवाडा साहित्य परिषदेची कार्यकारिणी निवडून आलेली आहे, ती लोकशाही पद्धतीनं निवडून आलेली आहे आणि केंद्रीय कार्यकारिणीला अधिकार आहे की स्वीकृत सदस्य किती घ्यायचे, निमंत्रित सदस्य किती घ्यायचे आणि त्या भागातील अभ्यासकांना समितीवर घ्यायचं. तेव्हा जी निवड झालेली आहे ती केंद्रीय कार्यकारिणीवर झालेली आहे आणि केंद्रीय कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवडून आलेली आहे. केंद्रीय कार्यकारिणीला काही अधिकार आहे, त्या अधिकाराखाली असं जर वाटत असेल कोणाला की आपल्यावर अन्याय झाला, आता मी सांगितलं ही जी निवडणूक झाली, आता तुमची शाखा आहे, तुम्ही लेटर पॅडवर मराठवाडा साहित्य परिषदेचा केंद्रीय कार्यकारिणीचा कुठलाही उपक्रम असला तर उपक्रम जाहीर होतो. तुम्ही तुमच्या शाखेच्या लेटर पॅडवर तुम्ही तिथं पत्र पाठवत जा. सगळ्यांना काही संधी मिळणार नाही, पण काही भागात काही लोकांना नक्कीच संधी मिळेल आणि सगळं नांदेडला मिळालं हे म्हणणं चुकीचं आहे. वेगवेगळे जिल्हे आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या शाखा आहेत, त्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. लिहिणाऱ्यांची संख्या अधिक वाढल्यामुळं असं एखाद्याला वाटू शकतं की आपल्या भागावर अन्याय झाला, पण तसं जरी असलं तरी केंद्रीय कार्यकारिणीचं लक्ष आहे आणि यापुढं तुमच्या शाखेतर्फे जे काही पत्र येतील त्याचा गांभीर्याने विचार करा. माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न असेल, आज झालेल्या मसापच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीत बिनकामाचं केवळ पद देऊन मिळवणाऱ्यांना उभं करत आपण राजकारणातील फासे फेकलात अशी चर्चा रंगू लागली आहे. मसापात राहून हा बंड कौतिकराव ढाले पाटलांच्या विरोधात कशासाठी? अत्यंत पारदर्शीपणे ही निवडणूक झालेली आहे. इथं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी बसल्यावर सगळे नियम समजावून सांगितलेले आहेत आणि कुणालाही खुश करण्यासाठी किंवा कुणाला तरी वशिला म्हणून कुणालाही घेतलेलं नाही. अत्यंत लोकशाही पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे. 15 दिवसापूर्वी दैनिकामध्ये याचं जाहीर प्रकटन आलेलं आहे आणि जाहीर प्रकटन आल्यावर हे कुणालाही खुश करण्यासाठी किंवा कुणाला तरी वशिला म्हणून कुणालाही घेतलेलं नाही. अत्यंत लोकशाही पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे. 15 दिवसापूर्वी दैनिकामध्ये याचं जाहीर प्रकटन आलेलं आहे आणि जाहीर प्रकटन आल्यावर ते सगळं जगजाहीर झालेलं आहे. त्या अनुषंगानं आपली जी पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे ही निवडणूक झालेली आहे आणि आम्ही जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किंवा आमचे 2 निरीक्षक इथं सोबत आलेले आहेत, त्यांची या निवडणुकीमध्ये कसलाच सहभाग नव्हता. जे लोकशाही पद्धतीनं घडलं आहे आणि ते लोकशाही पद्धतीनंच पारदर्शीपणे निवडणूक झालेली आहे. त्यामुळं याला घेतलं आणि त्याला डावलं म्हणण्याचा प्रश्नच आहे. इबिदार सर, आपल्यासाठी एक प्रश्न आहे. बालाजी इबिदार, आपण देगलूरचे भूमिपुत्र आहात. बालाजी इबिदार, आपण देगलूरचे भूमिपुत्र आहात, पण आपण देगलूरच्या साहित्यिकांना कामापुरता मामा करून नांदेडकडे आपले झुकते माप आहे. देगलूरकरांच्या वाट्याला ही सावत्रपणाची वागणूक का? असं काही झालं नाही आणि असं माझ्याकडून तरी होत नाही. इथून पुढच्या काळामध्ये जी काही कार्यक्रम मिळतील केंद्रीय कार्यकारिणीचे, त्याच्यामध्ये देगलूरचा सहभाग मोठा राहणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम देगलूर म्हणजे घ्यायचं ठरलं नांदेड जिल्ह्यामध्ये, तर तेव्हा मी विनंती केल्यानंतर आणि शाखेला विनंती केल्यानंतर देगलूरच्या वर्धापनासारखा मोठा कार्यक्रम देगलूरला मिळाला होता आणि इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात मी जरूर ठेवू. मलगिलवार सर, आपल्यासाठी एक प्रश्न आहे. लक्ष्मण मलगिलवार सर, आपण मराठा साहित्य परिषद शाखा देगलूरचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन. आजचा हा दिवस आपल्यासाठी लाख मोलाचा आहे. येणाऱ्या काळात आपल्या पुढाकारातून देगलूर येथे मोठे साहित्य संमेलन घेण्याचा मानस आहे का? मानस तर भरपूर आहे आणि देगलूर असं परिसर आहे की संशोधनाचाच विषय देगलूरला आहे. मराठी भाषेच्या संदर्भात महाराष्ट्रात तुम्ही कुठेही फिरून या, देगलूरची भाषा सगळ्यात उठून दिसणारी आहे. देगलूरला कसे मराठी, कन्नड, तेलुगू आणि दक्कनी हिंदी आहे. माझं दिमाग खराब करू नको. असं जर ही भाषा जर महाराष्ट्रात कुठंच बोलत नाही, ती देगलूरलाच बोलते. असे काही शब्द आहेत जे महाराष्ट्रात नाहीत पण देगलूरला उत्पन्न झालेले शब्द आहेत. हिंगरे, आपापो, असे जे काय आहेत हे शब्द महाराष्ट्रात कुठंच नाही. त्याविषयी आता आमच्या नवीन कार्यकारिणीच्या समोर आम्ही बसून आम्ही हे प्रकल्प मराठी भाषेच्या संदर्भात अजन्म राहावं
अशी एक प्रकल्प हाती घेण्याचं माझी मानस आहे. त्यासाठी केंद्रीय कार्यकारिणी आणि आमचे मित्र बालाजी बिद्दार हे आम्ही एक वेळेस बसून त्याचा निधीसाठी जे काही खर्च लागेल ते एकदा आम्ही जमा करून करतो आणि भविष्यात म्हणजे येणाऱ्या 5 वर्षांच्या आत म्हणजे माझे कार्यकाळ संपण्याच्या अगोदर मराठवाडा साहित्य संमेलन घ्यायचं असं माझं मानस आहे. थँक्यू.